बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो ना की काय आहे या कोकणात, की लोक आपला कामधंदा सोडून आपल्या मातीशी जातात, मूळ गावी जातात. तेव्हा या आणि बघा की काय आहे या मातीत, जिच्या कुशीत पतंग आकाशात उंच भरारी घेतो खरा, पण शेवटी तिच्याच उदरात परत येतो. या मातीने जे अंकुर फुलवलंय ना, जिच्या कुशीत जन्मलेला प्रत्येक जण हा अभिमानानं सांगतो, हीच आमची माती, हीच आमची संस्कृती. जोलाय माते की. खजिना हा फक्त सोनं नाणं, पैसा, जमीन जुमला किंवा वस्तूच असतो का? तर मुळीच नाही. तर त्याहूनही एक मोठा खजिना मी पाहिलाय. तो म्हणजे एखाद्याला जीवापलीकडे जपण्याचा. आपल्या वाडवडिलांनी दिलेला हा मौल्यवान संस्कृतीचा वारसा एका गावचे ग्रामस्थ अगदी खजिन्याप्रमाणे जपतायत. आजही 12 गाव ही माणसं पालखी घेऊन फिरत असतात, ते देखील अनवाणी, बिना चप्पलचे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुका, या तालुक्यात वसलेलं पेवे गाव. या गावातील माणसं शिमगा या सणाशी किती जोडलेले आहेत ना, याचा तुम्ही अंदाज लावू शकता. 12 गाव फिरणे म्हणजे शेकडो किलोमीटरची पायपीट, ते देखील देवाच्या जुना वाटांमधूनच. हल्ली रस्ते तर सर्वत्र होत आहेत, पण त्यांचा हा प्रवास त्याच प्राचीन वाटांमधून होतो. आज ही पालखी आमच्याकडे येत आहे. बरेच जण देवाला भेटण्यासाठी देवळात जातात, मात्र कोकणात देवच आपल्या भक्तांना भेटण्यासाठी स्वतः घरी येत असतो बरं का. कोकणी माणसासाठी शिमगा हा फक्त सण नसून ती हजारोंची भावना आहे. हा इमोशनल आणि स्पिरिच्युअल बॉन्ड बनला आहे. जशी पालखी वाडीमध्ये आली, आनंद हा चहूकडे पसरला. पालखीच्या आगमनाला दारोदारी रांगोळ्या सजत होत्या. असं म्हणतात ना, एखाद्याची ओढ काय असते ते जीव लावल्याशिवाय कळत नाही, आणि शिमगा काय असतो हे कोकणात आल्याशिवाय कळत नाही. सोनेरी पावलांनी आई झोलाई या रांगोळीवरती येणार म्हणून हा आरास. फुलांनी सजलेली मनमोहक रांगोळी सर्वांनाच आकर्षण बनवत होती. थोड्याच वेळात पालखी येणार होती.
ढोलावर काठी पडत होती. सोबत सनईने आपल्या सप्तसुरांची उधळण केली होती. आई झोलाईची पालखी भक्तगण मोठ्या हर्षात नाचवत होते. तळवली गावातील भडकंबवाडीमध्ये चालणारा हा उत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण दाखल झाले होते. ते एक गाणं आहे ना, सप्तरंगी न्हावून गेली परशुराम भूमी, शिमग्याचा आनंद भरला रोमरोमी. खरंच या शिमग्याचा आनंद प्रत्येकाच्या रोमरोमामध्ये भरलेला होता. देवाची पालखी खांद्यावर घेणं यापेक्षा दुसरं सुख काय असतं हे कोकणी माणसाला सांगायची गरज लागत नाही. यांपैकी बरेच जण जे कोकणात येईल त्यांना ही गोष्टीचं नवल जास्त वाटणार नाही, कारण त्यांनी लहानपणापासून दारी येणारी पालखी आणि नाचवणारी पालखी बघितलेली असते. पण जसजसं आपण कोकणाच्या बाहेर जातो तसतसं ह्या संस्कृतीचं आठवण आपल्याला कायम होत असते. कोकणी माणसाचं आणि शिमग्याचं असलेलं हे बॉन्डिंग तुम्हाला देखील आवडलं असेल. मग